नमस्कार मंडळी, शुभविवाह या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. घरातल्या सर्व लोकांनी भूमीला सांगितलेलं असतं की भूमी 1 वर्ष कोमात होती. त्यामुळे भूमीला असंख्य प्रश्न पडलेले असतात की जेव्हा भूमी कोमात होती तेव्हा घरची परिस्थिती कशी काय हँडल झाली आणि कोणी आर्थिक मदत केली असेल घरच्यांना. अशा प्रकारे भूमीला असंख्य प्रश्न पडलेले असतात. जेव्हा मानसी आणि प्रशांत तिथे येतात तेव्हा भूमीला ते म्हणत असतात की ताई तू बरी आहेस का. तेव्हा भूमी म्हणत असते की नाही, मला तुम्ही पहिल्यांदा एका प्रश्नाचं उत्तर द्या की जेव्हा मी कोमामध्ये होते तेव्हा घरातली परिस्थिती कशी काय हँडल झाली, म्हणजे आपल्याला आर्थिक मदत कोणी केली. कारण तुम्ही दोघंही कॉलेजला जातात, त्यानंतर आई आहे ती घरीच असते, बाबाही घरीच असतात आणि पौर्णिमाला तर काही काम नको असतं. मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही घर कसं काय सांभाळलं. तेव्हा मानसी तिच्या मनात येईल ते सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मानसी भूमीला म्हणत असते की अगं त्या रागिनी पटवर्धन आहे ना, त्यांनीच आपल्याला आर्थिक मदत केली. रागिनी पटवर्धन कोण आहे आणि कशा आहे हे प्रशांतला तर चांगलंच माहित असतं, परंतु भूमीला त्याला ते आता काही सांगायचं नसतं कारण भूमीच्या डोक्यावर त्याला ताण द्यायचा नसतो. मानसी भूमीला सांगते की रागिनी पटवर्धन यांची महाजन इंडस्ट्री आहे आणि त्यांनी आपल्याला खूप मदत केली. भूमी म्हणते की हो, रागिनी पटवर्धन जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा मला पहिल्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये भेटायला आल्या होत्या, कारण हॉस्पिटलमध्ये त्या ट्रस्टी आहेत ना. मानसी म्हणते की हो ताई, तू अगदी बरोबर ओळखलं, त्याच आहे आणि खरं सांगू अगं त्यांनी आपली खूप मदत केली. भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे त्यांनी आपली मदत केली आहे, म्हणजे आपल्यावर त्यांचे खूप उपकार आहे. मला आता लवकरात लवकर त्यांची भेट घेऊन बोललं पाहिजे आणि त्यांना थँक्यू ही म्हटलं पाहिजे. तर मानसी म्हणत असते की हो ताई, परंतु त्यासाठी आधी तू घरी तर चल. मानसीला जे जे सुचत असतं ते ती भूमीला सांगण्याचा प्रयत्न करत असते. मानसीला जे काही सुचत असतं ते भूमीला सांगण्याचा ती प्रयत्न करत असते, परंतु ही गोष्ट मात्र आकाशच्या पथ्यावर पडणार असते. तर इकडे आकाशला एम्प्लॉई कडून समजलेलं असतं की अभिजित कंपनीतले खूप कामं हँडल करतो आणि अभिजितच्या सह्यांशिवाय कंपनीत काही होत नाही आणि रागिनीने सगळे हक्क अभिजितला देऊन टाकले. त्यामुळे आकाश तर खूप चिडलेला असतो आणि अभिजितला तो सांगतो की इथून मागे काय झालं हे मला माहित नाही, परंतु इथून पुढे तू अजिबात ऑफिसमध्ये यायचं नाहीस. रागिनी सुद्धा आकाश समोर काही बोलू शकत नसते, कारण आकाश रागिनीला सुद्धा खूप ओरडलेला असतो आणि आकाश तिला म्हणत असतो की तुला कोणी सांगितलं होतं याला मॅनेजरचं पद द्यायला. रागिनी त्याला सांगत असते की अरे तू नव्हता ना, माझ्या मदतीला कोणी नव्हतं म्हणून मी त्याला सांगितलं. आकाश मात्र खूप चिडलेला असतो, कारण आभीचं ऑफिसमध्ये येणं त्याला अजिबात आवडलेलं नसतं आणि तो आभीला आता स्पष्टपणे सांगतो की इथून पुढे तू अजिबात ऑफिसला यायचं नाही. परंतु ऑफिसमध्ये अभिजितची जागा गेल्यामुळे ऑफिसमध्ये मॅनेजर पद रिकामं झालेलं असतं. आकाशने अभिजितला कंपनीतून कायमचं बेदखल केलेलं असतं. रागिनीला मात्र ह्या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आकाशने एका क्षणात अभिजितला नोकरीवरनं काढून टाकलेलं असतं. तर रागिनीला आता ही भीती वाटायला लागते की जर अभिजितला इतक्या सहजपणे याने कामावरनं काढलंय तर मला देखील हा सहजपणे कामावरनं काढून टाकू शकतो आणि ह्या प्रॉपर्टी मधून सुद्धा मला हकलवून देऊ शकतो. रागिनी आता खूपच घाबरलेली असते. आकाश जेव्हा आजीकडे येतो तेव्हा आजीला समजतं की आकाशने अभिजितला कामावरनं काढून टाकलंय आणि मग आजीला यावर एक आयडिया सुचते. आजी आकाशला म्हणत असते की तू कंपनी मधलं अभिजितचं पद खाली केलंय म्हटल्यावर तुझ्या आत्तूला खूप वाईट वाटेल. आकाश म्हणत असतो की शेवटी आत्तूला जरी वाईट वाटलं तरी मी महाजन इंडस्ट्रीचं नुकसान तर नाही करू शकत ना. माझ्या बाबांनी दिवस रात्र मेहनत करून स्वतःच्या जीवाचं रान करून ही महाजन इंडस्ट्री बनवली आहे आणि तिला मी असं पडताना नाही बघू शकत. आजी आकाशला म्हणते की आकाश, परंतु माझ्याकडे एक आयडिया आहे. तू एक काम कर, तू ज्या मॅनेजर पदासाठी अभिजितला त्या पदावरून काढलंय तिथे तू भूमीला रुजू कर. आता आजीची ही आयडिया आकाशला सुद्धा खूप पटलेली असते. आकाश म्हणत असतो की आजी तुझं सगळं काही खरंय, परंतु मग भूमीला सांगणार कोण. आजी म्हणते की आपण एक काम करू शकतो, आपण मानसीला सांगूयात का की भूमीला सांग की इंटरव्ह्यू दे म्हणून, आणि मग भूमी जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला येईल तेव्हा तू तिला पास करून घे. आकाशला आजीचं म्हणणं पटलेलं असतं. आजीला तो थँक्यू म्हणत असतो आणि म्हणत असतो की खरंच आजी तू इतकी भन्नाट आयडिया दिली आहे ना, काय सांगू तुला. आजी लगेचच मानसीला कॉल करते आणि तिला आता पुढचं काय काम करायचंय हेही समजावून सांगते. मानसी आता भूमीला सांगू लागते की भूमीताई, तू म्हणत होती ना तुला रागिनी पटवर्धन यांना भेटायचंय म्हणून, आणि रागिनी पटवर्धन ह्या महाजन इंडस्ट्रीच्या सर्व आहेत. तुला त्यांना भेटायला आवडेल ना, आणि त्यांच्या कंपनीमध्ये मॅनेजरचं पद खाली आहे, तर तू तिथे कामाला जातेस का, तू तिथे जॉब करतेस का. आणि अगं ताई, तुला ह्या क्षेत्रामधला अनुभव सुद्धा आहे, तू नक्कीच त्यांची मदत
करू शकतेस. भूमी म्हणते की हो चालेल ना, आणि तसंही आपल्याला सध्या पैशांची सुद्धा गरज आहे, त्यामुळे हा जॉब करणं आपल्या घरासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. भूमी आता मॅनेजर पदावर रुजू होण्यासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलेली असते. भूमी इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार होते. ही गोष्ट मानसी लगेचच आकाश आणि आजीला सांगते, तर तेही खूप खुश होतात. भूमी आता महाजन इंडस्ट्रीमध्ये गेलेली असते आणि जेव्हा ती इंटरव्ह्यू द्यायला जाते तेव्हा ती समोर आकाशला बघते, कारण आकाश तिचा इंटरव्ह्यू घेणार असतो. तर भूमी जेव्हा आकाशला समोर बघते तेव्हा भूमीला आता प्रचंड राग येतो. भूमी आता तडक तिथून निघून येणार असते, परंतु भानुशाली वकिलांना माहीत असतं की भूमी मॅडम जेव्हा आकाशला बघतील तेव्हा मात्र त्या हा इंटरव्ह्यू देणार नाही. त्यामुळे पूर्वतयारी करण्यासाठी भानुशाली वकील आधीच तिथे येऊन पोहोचलेले असतात. भानुशाली वकील आता भूमीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की हे बघा, तुम्ही त्यांना असं जज करू नका. आकाश महाजन यांचा एक भूतकाळ आहे. 7 वर्षापूर्वी त्यांची स्मृती गेली होती. त्यांचे आई वडील एका क्षणात त्यांच्यापासून हिरावले गेले. खरं तर हा धक्का खूप मोठा होता आणि आता सुद्धा ते असं कधी कधी वागतात जेव्हा त्यांना ती आठवण होते. ते आपल्या बुद्धीनुसार वागताय, परंतु तुम्ही मात्र तुमच्या कलाने घ्या आणि तुम्ही त्यांना चुकीचं जज करू नका, कारण तुम्ही जसं समजताय तसे व्यक्ती ते अजिबात नाहीयेत. तर भानुशाली वकिलांनी सांगितलंय म्हटल्यावर भूमी आता भानुशाली वकिलांवर विश्वास, कारण भानुशाली वकिलांबद्दल तिला एक आदर असतो, कारण तिला माहित असतं की भूमीचा जीव फक्त त्यांच्यामुळे वाचलाय. आणि मग आता आकाशकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा भूमीचा बदललेला असतो आणि भूमी आता मॅनेजर पदावर रुजू होते. अभिजितच्या जागेवर मॅनेजर पदी आल्यामुळे अभिजितला मात्र प्रचंड राग आलेला असतो. भूमी आणि आकाश दोघंही आता एकाच कंपनीमध्ये काम करणार असतात. तर आकाशचं स्टाफ सोबतचं बोलणं, त्याचा चांगला स्वभाव, काम करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी भूमी अगदी बारकाईने बघत असते आणि हे सर्व बघून तर भूमी भारावूनच गेलेली असते. भूमी कुठेतरी आकाशला आता लाईक करायला लागलेली असते. तर पूर्ण स्टाफ हा भूमी आणि आकाशच्या लव्ह स्टोरी पूर्ण करण्याच्या मागे लागलेला असतो आणि काहीही करून ते दोघांना एकत्र घेऊन येणार असतात. आता या सगळ्या मिशन मध्ये आजी आकाश सोबत आकाशचा स्टाफ सुद्धा सहभागी होणार असतात आणि सगळे मिळून आता भूमीला आणि आकाशला एकत्र आणणार असतात आणि नव्याने भूमी आणि आकाशची लव्ह स्टोरी सुरू होणार असते. तर मित्रांनो, तुम्हाला जर असे ट्विस्ट एपिसोड बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.